अबोली अतिशय देखणी आणि हुशार मुलगी. सोनवणे घराण्याची एकुलती एक मुलगी. आबोलीचे वडील एक कॉलेजचे प्राध्यापक होते आणि तिचे आजोबा गावचे सरपंच. त्यामुळे त्यांच्या घराण्याचा गावात चांगलाच दरारा होता. त्यांच्या विरोधात जाण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. आबोलीच्या आजोबांनंतर घरचा कर्ता पुरुष म्हणून आबोलीचे वडील. गावातील सर्व लोक त्यांना खूप मानत होते, पण त्यांचा स्वभाव थोडा रागीट होता. त्यामुळे त्यांच्या पुढे बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. 12वीपर्यंतचे शिक्षण अबोलीने गावातच घेतलं आणि त्यानंतरच्या शिक्षणासाठी ती मुंबईला हॉस्टेलमध्ये काही मैत्रिणींसोबत राहत होती. गावातील दोघीजणी तिच्यासोबत हॉस्टेलवर राहायला होत्या. गावाकडून जरा शहराकडे गेलं म्हटलं की थोडं आपलं वागणं बोलणं सगळं बदलून जातं. तसंच तिचंही झालं. आणि म्हणतात ना की एखाद्याला जेवढे जास्त बंधनात ठेवलं जातं तेवढेच तो मोकळीक मिळाली की मर्यादा सोडून वागत असतो. त्यात आबोली घरी असताना वडिलांच्या दबावाखाली राहून तिला कंटाळा आला होता. कारण आबोलीच्या वडिलांनी तिला कोणत्याही तिच्या मैत्रिणीशी किंवा वर्गातील मुलांशी बोलण्यास सक्त मनाई होती. शेजापाजारी कोणाच्या घरी जाण्यास सक्त मनाई होती. आणि घरीही कोणी मित्रमैत्रिणी आलेले तिच्या वडिलांना अजिबात आवडत नव्हतं. आणि घरातून जास्त बाहेर फिरायला जाण्यास परवानगी नव्हती. घरी बसून बोर होऊन जायचं. घरातल्यांशी बोलून बोलून तरी किती बोलणार. घरचं वातावरण एकदम कडक. त्यामुळे तिला घरी एखाद्या बंद खोलीत कोंडल्यासारखे झाले होते. पण मुंबईला आल्यापासून आता थोडं जगण्याला मोकळीक मिळाली होती. सुरुवातीला कॉलेजमध्ये ती एकटी असायची. कारण तिला असं सगळ्यांशी मिळून मिसळून राहायची सवय नव्हती. सुरुवातीपासूनच आत्तापर्यंत एकटी राहण्यात तिचं आत्तापर्यंत आयुष्य होतं. मुलांशी तर बोलायची सुद्धा नाही. पण नंतर हॉस्टेलमधल्या मैत्रिणी, कॉलेजमधले फ्रेंड्स सगळ्यांशी चांगली फ्रेंडशिप झाली होती. कॉलेजमध्ये काही प्रोजेक्ट ग्रुपमध्ये असायचे. तर असाच एक प्रोजेक्ट करण्याच्या निमित्ताने अनिकेत आणि आबोली दोघांची ओळख झाली. अनिकेत हा मुंबईचाच होता. त्याला आईवडील नव्हते. त्याचे आईवडील तो लहान असतानाच एका अपघातात वारले होते. त्यामुळे तो त्याच्या मावशीकडे राहत होता. आणि मावशीनेच त्याला हॉस्टेलमध्ये घातलं होतं. थोड्या दिवसांनी अनिकेतची आणि आबोलीची चांगली ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. कॉलेजमध्ये त्यांची एकमेकांवर नजरानजर असायची. दोघांचं अभ्यासापेक्षा जास्त एकमेकांकडे लक्ष असायचं. कॉलेज संपल्यानंतर दोघेही बाहेर कॅफेमध्ये जायचे. कॉफी, नाश्ता हे सगळं त्यांचं 1-2 दिवसाआड होत होतं. कधी सुट्टीच्या दिवशी बाहेर, मंदिरात किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे. तिला शॉपिंगला घेऊन जायचा. ती मनसोक्त शॉपिंग करायची. आबोली खूप खुश होती. कारण तिला तिच्या मनासारखं जगता येत होतं. आत्तापर्यंत लहानपणापासून तिच्या वडिलांनी तिला कुठेही आणि कोणत्याही मैत्रिणीबरोबर बाहेर फिरायला जाऊ दिलं नव्हतं. आणि आता पाहिजे ती गोष्ट अनिकेतकडून मिळत होती. तो तिचा खूप लाड करायचा. तिचे सगळे हट्ट पुरवायचा. कधीकधी खूप शांत ठिकाणी जाऊन दोघे आपापल्या मागच्या आयुष्यातील गोष्टी एकमेकांना शेअर करत असतात. अनिकेत त्याच्या आईवडिलांना खूप मिस करत होता. कारण लहानपणापासून त्याने कधीही आईवडिलांचे प्रेम अनुभवलं नव्हतं.
तो लहान असतानाच आईवडील त्याला सोडून गेले होते. त्यामुळे तो त्यांचा चेहराही आठवू शकत नव्हता. तो आईबद्दल बोलताना खूप इमोशनल होत होता. कदाचित आई बाबा असते तर मलाही बाकी मुलांसारखं प्रेम मिळालं असतं. पाहिजे ती गोष्ट माझ्या आईवडिलांनी घेऊन दिली असती. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या असत्या असं त्याला सारखं वाटायचं. आणि आबोलीही खूप हळव्या मनाची. तिलाही त्याची दया यायची आणि तिलाही खूप वाईट वाटायचं. तेव्हापासून तिने ठरवलं होतं की अनिकेतला लहानपणापासून आईवडिलांकडून प्रेम मिळालं नाही. आपण त्याला त्याच्या आईवडिलांची कधीच कमी भासू द्यायची नाही. त्याच्या सुखासाठी, त्याच्या आनंदी आयुष्यासाठी ती त्याच्यासाठी खूप काही करायची. त्याला छोटे छोटे गिफ्ट्स, वॉच, जॅकेट अशा वस्तू ती त्याला घेऊन द्यायची. तो तेवढ्यातही खूप खुश होऊन जायचा. कारण त्याला असे गिफ्ट आधी कोणी कधी दिलेच नव्हते. एकदा आबोलीने त्याच्या बर्थडे दिवशी खूप मोठं प्लॅनिंग केलं. त्याचा मोठा बर्थडे सेलिब्रेशन करायचं ठरलं. तिने एका हॉटेलमध्ये सेलिब्रेशनसाठी रूम बुक केली. ती आणि कॉलेजमधले त्यांच्या फ्रेंड्सचा ग्रुप हे सगळे सेलिब्रेशनला येणार होते. आबोलीने आणि तिच्या फ्रेंड्सने अगोदरच जाऊन रूमवर खूप छान असं डेकोरेशन केलं. हे बर्थडे सेलिब्रेशन त्याच्यासाठी सरप्राईज होतं. त्याला यातील काहीच माहीत नव्हतं. त्या दिवशी डान्स आणि गेम्सचे प्लॅनिंगसुद्धा केलेलं होतं. यामुळे तो खूप खुश होईल असं आबोलीला वाटलं. त्यामुळे तिने हे फक्त त्याच्या खुशीसाठी मेहनत घेतलेली होती. रात्री अचानक अनिकेतला घेऊन येण्यासाठी त्याच्याकडे गेले. त्याला समजलंही नाही की हे सेलिब्रेशनसाठी बोलवायला आलेत. त्याला वेगळंच काही कारण सांगून त्याला रूमवरती आणलं आणि सर्व डेकोरेशन पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो खूप भारावून गेला आणि रडत रडत त्याने आबोलीला प्रेमाने मिठी मारली. त्या दिवशी त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. काय बोलू काही समजत नव्हतं. आबोलीने केलेला एवढा सर्व प्लॅन त्याला खूप आवडला होता. त्यानंतर डान्स करत सगळे एन्जॉय करत होते. छानसं सेलिब्रेशन झालं आणि सर्व मित्र अनिकेतला चिडवायला लागले की तुला काय गिफ्ट भेटलं बर्थडेचं? तो बोलला, एवढा मोठा सरप्राईज हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. तरीही त्याचे फ्रेंड्स त्याला चिडवत होते. तुला काय हवं आहे सांग, आम्ही तुला पाहिजे ते देतो. तू फक्त बोल, आम्ही तुला पाहिजे ते देणार. अनिकेत सगळ्यांच्या तोंडाकडे बघत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं आणि आबोली तर एका बाजूला उभी राहून गालातल्या गालात हळूच हसत होती. अनिकेत बोलला, पाहिजे ते तुम्ही देणारच आहे का? आणि नाही दिलं तर? तो असा प्रश्न करताच आबोली पटकन बोलली, तू बोल तरी, आम्ही तुला ते देऊच. त्यावर अनिकेत बोलला, मला माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आणि माझ्या लाईफमधलं सगळ्यात मोठं गिफ्ट एकच असणार आहे. ते म्हणजे माझी आबोली. आणि ती मला माझ्या आयुष्यात माझी लाईफ पार्टनर म्हणून कायम सोबत हवी. कारण मला माझे आईवडील नाहीत. त्यामुळे माझा आधार, माझा विश्वास म्हणून मला आबोलीच पाहिजे. हे ऐकून आबोली एकदम लाजूनच गेली. आणि अनिकेतचे मित्र तर त्याला चिडवायला लागले. कारण त्यांना पण अगोदरच त्यांचं नातं माहीत होतं. सर्वजण खूप खुश होते. आबोलीही खूप खुश होती. कारण त्याने सगळ्यांसमोर आज पहिल्यांदा त्याचं तिच्याबद्दल असणारं प्रेम व्यक्त केलं होतं. आणि तेच प्रेम कधी आणि कसं हे सगळं एवढ्या लवकर झालं हे कळलंच नाही. अनिकेतचा स्वभाव गोड, देखणं रूप आणि दिसायलाही सुंदर असा. कोणीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल. तशी आबोलीही त्याच्या प्रेमात पडली. त्याचंसुद्धा तिच्यावर खूप प्रेम होतं, अगदी जीवापाड. कॉलेजमध्ये
आबोली थोडी जरी दिसेना किंवा काही कारणांमुळे ती कॉलेजमध्ये नाही आली तरी त्याचा जीव वर खाली होत होता. मग तो लगेच तिच्या मैत्रिणीला विचारायचा, आबोली का आली नाही? ठीक आहे ना सगळं? तिची तब्येत ठीक आहे का? तो लगेच काळजीपोटी सगळीकडे चौकशी करायचा. खूप प्रेमात बुडाले होते दोघे एकमेकांच्या. या सगळ्यात 2 वर्ष निघून जातात. त्यानंतर कॉलेजला सुट्टीला ती परत गावी आली. मस्त मजेत सुट्टी एन्जॉय करत होती आणि तिला वाटलं की आपलं आणि अनिकेतचं नातं आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच प्रतीकला सांगावं, कारण ती तिच्या वडिलांशी जास्त मोकळेपणाने बोलत नव्हती. ती प्रतीकला सगळं सांगणार म्हणून मनात थोडं घोळत होती, पण तिला भीतीही वाटत होती कसं सांगू आणि त्यावर त्याची काय रिॲक्शन असेल. तो बाबांना सांगेल का, की त्याचाच या सगळ्याला नकार येईल? हे सगळं ती मनात विचार करत होती. त्याने जर बाबांना हे सगळं सांगितलं तर महायुद्धच चालू होईल. पण तिला वाटलं की बाबा सुरुवातीला थोडं हो नाही करतील, पण प्रतीकने समजावल्यावर ते परवानगी देतील. असा विचार करत असतानाच प्रतीक बाहेरून आला. त्याने गाडी लावली आणि सरळ सोप्यावर बसून पाणी पित होता. तेवढ्यात आबोली तिथे जाऊन बोलली, दादा, एक बोलायचं होतं. तिच्या चेहऱ्यावरून थोडी नाराजी दिसत होती. प्रतीकने लगेच विचारलं, का गं, काय टेन्शनचं आहे का? त्यावर आबोलीने नकारार्थी मान हलवली. नाही रे, पण एवढं बोलून ती थोडी थांबली. कसं सांगू कळत नव्हतं. कशी तरी सुरुवात केली. दादा, अनिकेत माझ्या कॉलेजमधला एक माझा चांगला मित्र आहे. आमचे दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही लग्नाचा विचार करतोय. मला असं वाटलं की बाबा माझ्याशी नीट बोलत नाहीत, तर तुला हे सगळं सांगावं. प्रतीकच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. डोळे लगेच लाल झाले होते. पण त्यावर प्रतीक काहीच न बोलता सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला. आबोलीला प्रश्न पडला की नक्की याच्या मनात आहे तरी काय? तरीही तिचं असणारं नातं सांगून ठेवलं. सांगताना प्रतीकजवळ बोलून थोडं मन मोकळं झाल्यासारखं वाटलं आणि तो रागवला नाही. त्यामुळे तिला असंही वाटलं की त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याचा होकार आहे. ती थोडी मनातला भार कमी झाल्यामुळे खुश होती आणि थोडी दुःखी. पुढे काय होईल याचं तिला टेन्शन आलं होतं. आणि काही दिवसांनी तिच्या सुट्ट्या संपल्या. ती परत मुंबईला गेली. अनिकेतला भेटून तिने त्याला सांगितले की मी दादाला सर्व काही आपल्याबद्दल सांगितलं आहे. त्याचा आपल्याला होकार आहे. त्यावर अनिकेतसुद्धा खूप खुश होऊन तिला प्रेमाने जवळ घेतो. आता राहिला प्रश्न तो म्हणजे तुझ्या बाबांचा. त्यांनाही आपण एक दिवस समजावू. आणि एका आठवड्याच्या आतच तिला तिच्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी आत्ताच्या आत्ता लगेच ये म्हणून बोलवून घेतलं. आणि सोबत अनिकेतलाही आण असं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला तिला वाटलं की प्रतीकने बाबांना सगळं सांगितलं असेल आणि लग्नाचं फायनल करण्यासाठी त्यांनी अनिकेतला घेऊन बोलवलं असणार. त्यामुळे दोघेही खूप आनंदी होते. पण लवकरच त्यांच्या त्या आनंदावर विरजण पडणार होतं. दिवसभर प्रवास करून ते घरी पोचले. सगळेजण त्यांची येण्याचीच वाट बघत होते. सगळ्यांच्या तोंडावर काही वेगळ्याच एक्सप्रेशन होत्या. खूप वेळ कोणी काहीच बोलेना. म्हणून आबोलीने बाबांना स्वतः अनिकेतबद्दल सांगायला सुरुवात केली. बाबा, माझं खूप प्रेम आहे अनिकेतवर. तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी द्या. आणि एवढा वेळ शांत बसलेले तिचे वडील अचानक गंभीर झाले. तुला यासाठीच मी मुंबईला पाठवलं होतं का? घरी होतीस तेव्हा एका कोपऱ्यात पडून होतीस. तेच बरं होतं. आपल्या घराण्याचं
नाव तू मिटवलंस. तुझ्यासारखी मुलगी देवाने आमच्या पदरात नसती दिली तरी चांगलं झालं असतं. मुलीने बापाचं नाव मोठं करायचं असतं आणि तू तर आमचं नाव गावात एवढं मोठं असताना तू ते मातीत मिळवलंस. असं खूप काही तिचे वडील रागात बोलत होते आणि तेवढ्यात ते आबोलीवर हात उचलणार तेवढ्यात अनिकेतने त्यांचा हात पकडला आणि अनिकेतने हात पकडल्यावर तर तिच्या वडिलांचा राग अजूनच जास्त वाढला. ते हात कसाबसा सोडवून तोच हात परत अनिकेतवर उचलला. तेवढ्यात आबोलीची आई मध्ये पडली आणि कसं तरी तिच्या बाबांना शांत केलं आणि तिला सक्त ताकीद दिली की तू यापुढे कोणतेही शिक्षण घेणार नाहीस आणि अनिकेतला अजिबात भेटणार नाहीस. अनिकेतला सुद्धा त्यांनी सांगितलं, तुला जिवंत राहायचं असेल तर तू आमच्या नादी लागू नकोस. तू एकुलता एक आहेस. तुला कोणी वारस नाही. त्यामुळे जर तुला काही झाले तरी कोण आम्हाला विचारणार नाही. त्यामुळे तू आयुष्य तुझ्या पद्धतीने जग. आमच्या मुलीच्या नादाला लागून तू तुझं आयुष्य कमी करून घेऊ नकोस आणि तू परत कुठेही जवळपास दिसता कामा नये, अशी धमकी आबोलीच्या वडिलांनी त्याला दिली आणि अनिकेतला तिथून त्यांनी घराबाहेर काढले. घरात वातावरण एकदम गंभीर होऊन बसलं. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. कोणाच्याही चेहऱ्यावर हसू नव्हतं. 2-3 दिवस असेच गेले आणि आबोलीच्या वडिलांनी तिच्या लग्नाबद्दल सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवलं की एखादं चांगलं स्थळ असेल तर सुचवा. काही दिवसात एक जवळच्या गावातलं स्थळ आलं. त्या मुलाला तिने कधी पाहिलंही नव्हतं. आबोलीच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला. घरात सगळेजण खूप खुश होते, पण ती मात्र नाराज होती. तिला काय करावं काही सुचत नव्हतं, कारण तिला हे लग्न करायचं नव्हतं. तिच्यासोबत जे काही घडलं होतं त्यातून ती अजून बाहेर पडलीच नव्हती. दिवस रात्र ती फक्त आणि फक्त अनिकेतचा विचार करत होती. आपल्याशिवाय त्याचं कसं होईल हाच विचार करून करून तिची अवस्था खूप बेकार झाली होती. ती काहीही करू शकत नव्हती. घरातून बाहेरही पडू शकत नव्हती आणि आता फक्त रडण्याशिवाय तिच्याकडे पर्यायही नव्हता. लग्नाचा दिवस उजाडला. एकुलत्या एक मुलगीचे लग्न म्हणून घरचे खूप उत्साहित होते. पाहुणे मंडळी येण्याची वेळ झालीच होती. आबोली तिच्या खोलीत शांत बसली होती. तेवढ्यात तिची आई तिच्याकडे आली. तू अजून तयार पण झाली नाहीस? आता थोड्याच वेळात पाहुणे मंडळी येतील. पोचतील लवकर. तयार हो बघू. ती एकदम उठून तिच्या आईला रडत रडत मिठी मारते. आई, मला नाही करायचं हे लग्न. तू सांग ना बाबांना. मला हे मान्य नाही. आणि ती खूप रडायला लागली. तिची आई तिला समजावत होती. अगं, आता काही वेळातच तुझं लग्न पण होईल आणि मी जरी सांगितलं तरी तुझे बाबा कोणाचं ऐकणारही नाहीत. मग उगाच बोलून गोंधळ करण्यापेक्षा तू पटकन आवर. तिची आई तिला शांत समजावत होती. आता रडू नकोस. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात कर आणि सुखाने राहा. झालं गेलं विसर सगळं, असं म्हणत आई तिथून निघून गेली. थोड्या वेळात कसं तरी आबोली आवरून बसली. लग्नाची वेळ होतच आली होती. तेवढ्यात तिच्या रूममध्ये तिला घ्यायला तिचा मामा आला. मुलाचा मामा मुलाला सुद्धा घेऊन आला. दोघे समोरासमोर आले. जसा आबोलीला त्या मुलाने बघितलं तसा तो बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला. कारण लग्नाआधी त्यांची भेट झालीच नव्हती. आबोली तशी होतीच दिसायला. सुंदर, देखणी, कोणीही तिच्या प्रेमात पडेल. मनात दुःख आणि चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन ती शेखरच्या म्हणजेच होणाऱ्या नवऱ्याच्या
बाजूला बसली. शेखर आणि आबोलीचे विधीनुसार लग्न झाले. आबोलीच्या वडिलांनी मुलीची विदाई थाटामाटात केली. शेखर आणि आबोली घरी आले. घरीसुद्धा त्या नवीन नवरा नवरीचे जोरात स्वागत झाले. एवढ्या मोठ्या घरातली मुलगी आपली सून झाली म्हणून शेखरच्या घरचे खूप खुश होते. शेखरची आई आबोलीला घेऊन आत गेली आणि तिला एका खोलीत बसवलं. शेखरचे मित्रमैत्रिणी त्याला शुभेच्छा देऊन गेले. शेखरजवळ त्याची आई आली आणि शेखरला बोलली, शेखर, मला तरी असं वाटतंय की आबोलीचं लग्न तिच्या मर्जीविरुद्ध केलं आहे. आबोलीला तिच्या वडिलांनी जबरदस्ती या लग्नासाठी तयार केलं आहे. काहीतरी गडबड वाटते मला. त्यावर शेखर म्हणतो, का गं, काय झालं? अरे, लग्न मंडपात पण ती खूप नाराज दिसत होती आणि आता लग्न झालं तरीही तिच्या डोळ्यात अजिबात आनंद दिसत नाही. त्यावर शेखर म्हणतो, अगं, आता हे सर्व तिच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे तिला थोडं ऑकवर्ड फील होत असेल आणि लग्न पण एवढ्या गडबडीत झालं, त्यामुळे तिला थोडा वेळ तर लागेलच ना. अजून लग्नाला 1 दिवस पण नाही झालेला. त्यावर शेखरची आई म्हणते, अरे, अजून 1 दिवस पण नाही झाला तरीही तू तिची बाजू घ्यायला लागला होय? अगं, तसं नाही, असू दे, जा आता, ती तुझी वाट बघत असेल. त्यावर शेखर लाजून रूममध्ये गेला. आबोली काहीतरी विचार करत खिडकीतून बाहेर बघत उभी होती. शेखर आत आला. आबोली, मी तुला फक्त तुझा फोटो पाहूनच होकार दिला. तू खूप सुंदर आहेस. मला तू लगेच आवडायला लागलीस. असे बोलत शेखर आबोलीच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारणार तसं आबोलीने त्याला जोरात ढकलून दिलं. तो मागे जाऊन पडला. आबोली खूप चिडलेली होती. तू अजिबात माझ्याजवळ यायचं नाहीस. तुझी हिंमत कशी झाली माझ्याजवळ यायची? ती त्याला ओरडून रागाने बोलत होती. शेखरला मात्र काही समजत नव्हतं. ही अशी का वागते? त्याला तिचा खूप राग आला. तरीही तो स्वतःला सावरत म्हणाला, काय बोलतेस हे तू? आता आपलं लग्न झालंय. त्यावर आबोली बोलते, हो, लग्न झालंय आपलं, पण ते समाजाला दाखवण्यासाठी. मी तुला माझा नवरा मानत नाही. खरं तर मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं. मला तर. एवढं बोलून ती शांत होऊन जाते आणि रडायला लागते. त्यावर शेखर समजून जातो की हिच्या मनाविरुद्ध लग्न झालंय आणि हिचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. त्यामुळे तिला थोडा वेळ देऊ असं त्याने ठरवलं आणि तो चादर घेऊन खाली झोपला. रात्रभर तो आबोलीचा विचार करत होता. त्याला रात्री उशिरा झोप लागली आणि सकाळी उशिरा जाग आली. जेव्हा तो उठला तेव्हा आबोली तयार होऊन खिडकीत एकटक बघत बसली होती. खूप सुंदर दिसत होती. पण शेखरच्या डोक्यात अजूनही कालचा प्रसंग होता. त्याने मनात येणाऱ्या भावनांना आवर घातला. असेच दिवस जात होते. दोघांमध्ये काही बोलणं होत नव्हतं. काही दिवसानंतर शेखरला त्याच्या कंपनीत परत जावं लागणार होतं. तो एका IT कंपनीत कामाला होता. त्याने घरी सगळ्यांना सांगितलं, मला कंपनीनं बोलवलं आहे, मला जावं लागेल. तो त्याच्या बॅगा भरायच्या तयारीला लागतो. आबोली तिथेच त्याच्याकडे बघत असते. तिला समजत नसतं की हा बॅगा का भरत आहे. शेखर तिच्याकडे बघून बोलतो, माझी सुट्टी संपली, आता मला कंपनीत जॉईन व्हायला पाहिजे. त्यावर आबोली पटकन बोलते, मी तुमच्यासोबत कुठे येणार नाही. मला तुमच्यासोबत राहायचं नाही. तिचं बोलणं ऐकून शेखर एकदम गोंधळून गेला. त्यालाही आता तिच्या अशा वागण्याचा खूप त्रास होत होता. पण तो काहीही करू शकत नव्हता. कधीतरी ती आपल्याला समजून घेईल असं त्याला वाटायचं. शेखर तिला समजावतो, तू काही काळजी करू नको. तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही. तुला जसं राहायचंय तसं तू राहा. तिकडे गेल्यानंतर मी तुला काहीही करणार नाही. आबोलीला सुद्धा त्याच्या अशा वागण्याचं
आश्चर्य होत होतं. मी खूप काही त्याच्यावर रागवते, चिडते, तरीही तो माझ्याविरुद्ध कोणाकडे तक्रारही करत नाही. तिला असं वाटायचं की असा जर त्रास दिला तर तो लवकरच तिला त्याच्यापासून लांब करेल. यासाठी ती हे सगळं मुद्दाम करत होती, पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. शेवटी दोघेही मुंबईला आले. असेच दिवस जात होते. शेवटी शेखरने तिला तिच्या वागण्याबद्दल विचारण्याचं ठरवलं, कारण तो किती दिवस असं वागणं सहन करणार होता. त्याने तिला सहज विचारलं की उद्या आणि परवा मला 2 दिवस सुट्टी आहे, तर आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया. त्यावर आबोलीने त्याला रागात सांगितलं, मला कुठेही फिरायला यायचं नाही. मी तुम्हाला लग्नाच्या पहिल्याच रात्री हे सगळं सांगितलं आहे. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू नका. हे ऐकून खूप दिवस मनात साठवून ठेवलेले प्रश्न आज शेखरच्या तोंडातून बाहेर पडले. आबोली, काय असेल ते मला सगळं खरं खरं सांग. तुझं दुसरं कोणावर प्रेम आहे का? काय करतो तो? कुठे असतो? मला सांग. मी तुला त्याची भेट घडवून देतो. त्या अशा अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे आबोली थोडी आश्चर्यचकित झाली. तू नाही आमची भेट घडवू शकत. त्याला तिने उत्तर दिले. त्यावर शेखर म्हणाला, एकदा विश्वास तर ठेवून बघ. पण त्याला कुठे माहीत होतं की तो भेटण्यासाठी या जगात नाहीयेच. ती त्याला सांगू लागली की अनिकेतचं आणि माझं प्रेम प्रकरण मी भावाला सांगितलं होतं, पण त्याचे मागे झालेले वाद त्याला आठवले आणि त्याच्या मनात आले की हाच तर चान्स आहे त्याला बदला घ्यायचा. असा विचार करून त्याने अनिकेतला लग्नाची बोलणी करायची म्हणून एका माळरानात बोलवून घेतलं आणि तू एकटाच ये, कुठल्याही मित्राला घेऊन येऊ नकोस, असे त्याला सांगितलं. आणि तिचा भाऊ एका मोठ्या जीपमध्ये त्याचे काही गुंड मित्र घेऊन त्या रानात गेला. अनिकेत तर थोडा विचारात पडला होता की लग्नाचं बोलणं जर बोलायचं असेल तर घरी का नाही बोलवलं, असं माळरानात का बोलवलं असेल, हा विचार तो करतच होता. पण त्याला असं वाटलं की आबोलीचे बाबा या लग्नाच्या विरुद्ध असतील आणि त्यामुळे काहीतरी लग्नाचा प्लॅन करण्यासाठी असं कोणालाही न माहीत होता बोलवले असेल. असा विचार करून तो तिच्या भावाकडे गेला. तो खूप खुश होता. त्याला सर्व काही मिळाल्यासारखं वाटत होतं. म्हणून तो गेल्या गेल्या पहिल्यांदा आबोलीच्या भावाला म्हणाला, मनापासून धन्यवाद साहेब, तुमच्यामुळे तर आमचं आता लग्न होणार आहे. तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर सगळं शक्य आहे. अनिकेत आबोलीच्या भावाला खूप मनापासून बोलत होता, पण त्याला समजले नाही की थोड्याच वेळात हाच भाऊ त्याच्या जीवावर उठला आहे. अनिकेतचं बोलणं ऐकून आबोलीच्या भावाने लगेच त्याला कॉलरला पकडून, अरे बाद झालं तुझं, हे ऐकण्यासाठी आम्ही तुला इथे नाही बोलवलेलं. हे ऐकून अनिकेत पूर्ण घाबरून गेला. त्याला आता त्याचा प्लॅन लक्षात आला होता. त्याने पटकन त्याच्या हातातून आपला शर्ट सोडवत पळून जाणार होता. तेवढ्यात आबोलीच्या भावाने त्याला पायावर काठीने मारून खाली पाडलं आणि शेवटी त्याने त्याला लाथा मारू लागला. त्याच्यासोबत असणारे गुंड त्याला काठीने मारत होते. त्याच्या तोंडावर बुटाच्या पायाने तुडवत होते. अनिकेतला या वेदना सहन होत नव्हत्या. त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडत होतं. तो त्याच्या पाया पडत होता, असं करू नका, माझी काही चूक नाही. आमच्या दोघांचे खूप प्रेम आहे. काहीही झालं तरी आम्ही दोघांची साथ कधीच सोडणार नाही. तो हे सगळं कसं तरी अडखळत रडत बोलत होता. त्याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. तरीही आबोलीचा भाऊ आणि काही गुंड त्याला मारतच होते. शेवटी त्याने आपला जीव गमावला. आबोलीचा भाऊ घरी जाऊन आबोलीला घेऊन त्या ठिकाणी आला.
आबोली मात्र त्याला बघून बेशुद्ध झाली. तिला तसंच गाडीत घेऊन घरी गेले. इकडे आबोलीच्या भावाने कोणाला काही खबर लागू नये म्हणून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकला. हे सांगताना आबोलीला खूप भरून आलं होतं. तिचं ऐकून शेखरलाही खूप वाईट वाटत होतं की आपल्या समाजातील नावासाठी आणि पाठीमागे झालेली भांडणे यामुळे आबोलीच्या भावाने एका मुलाचा बळी घेतला होता आणि त्यानंतर तुमचं हे स्थळ आणून मला लग्नासाठी उभं केलं होतं. मी तुम्हाला याआधी कधीही बघितलेलं नव्हतं आणि माझी इच्छा नव्हती की तुमच्यासोबत लग्न करण्याची, कारण आयुष्यात हे सगळं झालं होतं त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं. तरीही हे जबरदस्ती माझं लग्न तुमच्यासोबत लावून दिलं. हे सगळं सांगितल्यावर शेखरने ऐकून त्याला खूप वाईट वाटलं. त्याने हे नक्की काय प्रकरण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न सुरू केला. आबोलीच्या साहाय्याने शेखरने सर्व पुरावे गोळा केले आणि आबोलीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी त्याला पकडले. नंतर असं समजलं की हा सर्व डाव आबोलीच्या भावाचा नसून तिच्या वडिलांचा होता, कारण त्यांचं समाजात असलेलं नाव, इज्जत आबोलीमुळे कमी झाली होती असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनीच अनिकेतला संपवण्याचा डाव रचला होता. हे सर्व आबोलीला तिच्या नवऱ्याने म्हणजेच शेखरने सांगितलं. त्यावर ती खूप खुश झाली आणि अनिकेतला न्याय मिळाला. आबोलीच्या वडिलांना आणि भावाला न्यायालयाकडून शिक्षा दिली आणि तिथून पुढचा संसार शेखरचा आणि आबोलीचा सुखाचा झाला.